ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ॲक्सेसरीज, कव्हर, हेडफोन, चार्जर, मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्यूम्स, बॉडी स्प्रे, बेल्ट, टोपी, खेळणी, कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी। आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान, सर्व काही एकाच छताखाली। ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस, राधानगरी, गावठाण ज्योतिबा मंदिर जवळ, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। संपर्क ओंकार आरडे, प्रसाद डवर। संपर्क क्रमांक 9011675276 किंवा 9421175529। नमस्कार, मी अनिल उपाध्ये। शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची वेळ देऊनही पेटवडगाव इथं भेटण्यासाठी आलेल्या कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत मज्जाव केल्याने जोरदार घोषणाबाजी झाली। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला। याबाबत अधिक माहिती अशी की विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातकणंगले तालुका दौऱ्यावर आले होते। सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्यावर कन्नडिगाकडून अन्याय सुरू असून त्यांच्याकडून कन्नड फलक सक्ती, भाषा सक्ती होत आहे। 60% फलक कानडी भाषेत लावावेत अशी सक्ती होत असून पोलीस बंदोबस्तात मराठी फलक काढण्यात येत आहेत। अंघोळी इथल्या जय महाराष्ट्र युवक मंडळाचा फलक हे पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला आहे। अशीच कारवाई सुरू झाली तर मराठीचं अस्तित्व संपणार आहे। या व्यथा मांडण्यासाठी आणि बेळगाव, कारवार, भालकी, निपाणी, बिदर यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीचे निवेदन देण्यासाठी सीमावर्ती भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हातकणंगले इथं आले होते। त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेटवडगाव इथं भेटण्याचे आश्वासन दिले होते। त्यामुळे हे कार्यकर्ते पेटवडगाव कार्यक्रम स्थळी आले होते, पण कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटू दिले जात नव्हते। पोलिसांनी कार्यकर्त्यांच्यात वादावादी झाली। खासदार धैर्यशील माने यांनीही कार्यकर्त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते। पोलिसांनीही या सीमावर्ती कार्यकर्त्यांना दमदाटी करून कार्यक्रम स्थळी जाऊ दिले नाही। दरम्यान मुख्यमंत्री बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी परिसर अगदी दणाणून सोडला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले। मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र सरकारने लक्ष घालण्याची विनंती करत केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले। यामध्ये शुभम शेळके, भागोजीराव पाटील, अच्युत माने, लक्ष्मण पाटील, मनोज हंगरे, प्रवीण रेडेकर, किरण मोदगेकर, सुनील तिरळे यांच्यासह सीमा भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। सीमा भागामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाला तिरडीवरती बांधलेलं आहे। या तिरडीवरून मागे आणायचं की स्मशानात ढकलायचं ते आज सरकारला ठरवलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। आणि आज मराठी टोटली संपवण्याच्या मार्गावर सीमा भागामध्ये या स्टेजवरती तयार सरकार आहे। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आजच्या आज मी केंद्र सरकारशी बोलतो, गृहमंत्र्यांशी बोलतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये खटला दाखल करायच्या अगोदर जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी आज दिलं आहे।